राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी 7,000 कोटी रुपयांना अखेर मंजुरी देण्यात आली। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये जमा होतील। 22 जिल्ह्यांची यादी पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला। शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मार्ग सुकर। आधार ई-केवायसी साठी मोफत, तुम्हाला एक शुल्क देखील द्यावा लागणार नाही। लाभ मिळवण्यासाठी वेळेवर ई-केवायसी पूर्ण करावी। शेत जमिनीचे वाद आता मिटणार। सलोखा योजनेला मुदतवाढ देण्यात आली। 1 जानेवारी 2027 पर्यंत संधी। इथेनॉल मिश्रण केले नसते तर पेट्रोल 125 रुपयांवर पोहोचले असते, मोदी सरकारने संसदेत स्पष्ट सांगितले। पुढील 24 तास धोक्यांचे। पुणे, घाटमाथ्यांसह नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला। मालेगाव तालुक्यात 116 सोसायटींच्या 2682 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला। आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। आता ज्येष्ठांच्या अर्जाला 90 दिवसांमध्ये निपटारा बंधनकारक। महसूल मंत्रालयाचे आदेश। पुढील 24 तासामध्ये विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा। वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली। 9 लाख लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका म्हणजेच की QR संकेतस्थळामुळे धान्य वितरणात पारदर्शकता येणार। QR कोड युक्त स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा निर्णय। 1 ऑगस्टपासून म्हणजेच की आजपासून राज्यभर वृक्ष लागवड अभियान। NCMC स्मार्ट कार्डासाठी अखेर मुदतवाढ देण्यात आली। 1 सप्टेंबरपर्यंत स्मार्ट कार्ड अनिवार्य नाही। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दिलासा। कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजेच की 56 लाख शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता। कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेल्या आर्थिक भारामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आता समोर आली आहे। 49,250 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली। शेतकरी कर्जमाफीच्या उर्वरित याद्या लवकरच येतील, जिल्हा अधिकाऱ्यांची मागणी। या जिल्ह्यातील अपडेट। राज्यभरामध्ये हेल्मेटची सक्ती, 1,000 रुपयांचा दंड, लायसन्स निलंबनाची देखील कारवाई होणार। महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 4036 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, 3 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली। दर घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटामध्ये, शेतकरी शिष्टमंडळाची जिल्हा अधिकाऱ्यांकडे धाव। दर नियंत्रणासाठी स्वातंत्र्य समितीची मागणी करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील अपडेट। हिंगोली जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे जिल्हा अधिकाऱ्यांचे आवाहन। शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या ई-केवायसी साठी पैसे घेतल्यास सेवा केंद्र होणार बंद। स्मार्ट मीटर सक्ती थांबवा आणि जुनेच मीटर ठेवा, अन्यथा 11 ऑगस्टला मोर्चाचा इशारा। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना तात्काळ 50,000 रुपयांची मदत द्या, आक्रमक संघटनेची सरकारकडे मागणी। आयकर दाते 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले आहेत। सहकार विभागाकडून 32 लाख शेतकऱ्यांची डेटा पडताळणी सुरू आहे। कर्जमाफीचे कारण देत नमो शेतकरी महासन्मान निधीला कात्री, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। नांदेडच्या 14 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा पीक विमा मिळविण्याचा मार्ग मोकळा। शेतकऱ्यांना 78.84 कोटी रुपयांचा मंजूर पीक विमा खात्यात जमा होणार। राज्यामध्ये स्वातंत्र्य दिनापासून QR कोड आधारित स्मार्ट राशन कार्ड आता मिळणार। 2 कोटी कुटुंबियांना याचा फायदा होणार। खानदेशात खरीपातील लेट किंवा उशिरांचा कांदा लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत। कांदा बियाण्याचे दर 900 ते 1,000 रुपये आणि 1200 रुपये प्रति किलो या दराने बियाण्याची विक्री ही मंडळी करीत आहे। परभणी जिल्ह्यातील 16,079 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले। अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस, उत्पन्न घटण्याची शक्यता। शेतकऱ्यांची चिंता आता वाढली। सोयाबीन पीक पडू लागले आहे पिवळे।
दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला. अतिवृष्टीचा रेड अलर्ट आज आणि उद्या जाहीर करण्यात आला आहे. दुबार पेरणीचे संकट टळले, शेतकऱ्यांमध्ये समाधान. 1,62,000 शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ. 78,970 शेतकऱ्यांनी उतरवला पीक विमा. तिसऱ्या यादींची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. ई-केवायसी आवश्यक. दुसऱ्या यादीमध्ये 4,475 शेतकरी कर्जमुक्त झाले. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. महागाईची शेतीला बसत आहे झळ. रासायनिक खतांचे भाव कडाडले. खरीप पिकांसाठी खतांचा खर्च आता वाढला. तणनाशक आणि मजुरीसह उत्पादन खर्च गगनाला. आता 100 गुणांचे मूल्यांकन करूनच मिळणार आपले सरकार सेवा केंद्र. केंद्राच्या निवड प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्यात आले. आवाजावी शुल्क आकारल्यास केंद्र चालकावर आता थेट कारवाई होणार. तेलबिया पेरणीत 26% तूट, त्यामुळे खाद्यतेल आयात वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्यातील 10.18 म्हणजेच की 10,18,00,000 शेतकऱ्यांना डिजिटल ओळख म्हणजेच की फार्मर ID मिळाली. PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा, त्यासोबत MSP खरेदीसह सर्व योजनांसाठी फार्मर ID अनिवार्य असते. सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळ महागली. पुरणपोळी खायची कशी? आठवड्याभरामध्ये क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांची वाढ झाली. सर्वसामान्यांना बसणाऱ्याचा फटका. पिकांवर रोगराई वाढली. तणनाशक कीटकनाशक फवारताना काळजी घ्या. औषध फवारणी करताना सुरक्षिततेचे नियम पाळा. तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन. उत्पादनामध्ये घट. बासमती कोलमचा सुगंध महागला. वाल, उडीद डाळींचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर. तांदूळ व इतर वस्तूंचे दर प्रति किलो प्रमाणे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. सोन्याच्या दागिन्याची खरेदी आता घटली आहे, कारण की चढ्या भावामुळे मागणीमध्ये 17% घसरण. शेतकऱ्यांना मिळणार परदेश वारींची सुवर्णसंधी. शासनाकडून मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान. अधिक माहिती पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. वर्धा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची धुवाधार बॅटिंग. येत्या 24 तासात हाय अलर्ट देण्यात आला. सरकारीतील आहाराने आता पोट नाही बिघडणार. दर महिन्याला तपासणी होणार आहे. श्रीमंतांचे ड्रॅगन फ्रूट आता गोरगरिबांच्या आवाक्यात. आवक वाढल्याने भाव 200 रुपयांवरून थेट 80 रुपये किलोवर. रमाई आवास योजनेचा पहिला हप्ता 50,000 रुपये. पालकमंत्री संजय शिरसाट यांची मोठी घोषणा. दिग्रस तालुक्यातील 1,347 शेतकरी अजून देखील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये. 7,183 पैकी पहिल्या यादीमध्ये 5,840 शेतकरी पात्र ठरवण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. निराधार लाभार्थ्यांची हेळसांड. पोर्टल लवकरच सुरू करण्याची मागणी. निराधार योजनेचे DBT पोर्टल बंद. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यामध्ये एल निनो आणखीन तीव्र होण्याची शक्यता. केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा औंढा नागनाथ येथे 2,500 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील अपडेट. हिंगोली जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला. कर्जमुक्ती योजनेसाठी पोर्टलवरील थकबाकींची रक्कम ग्राह्य. जात पडताळणी प्रमाणपत्र त्रुटी पूर्तता करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात आले. कर्जमाफी योजनेसाठी 6,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण. जिल्ह्यातील 17,543 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. अप्पर जिल्हा अधिकारी धनंजय गोंगटे यांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यातील 18,830 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेत. 558 याद्या प्राप्त झाल्या. 362 गावातील शेतकऱ्यांच्या याद्या आणखीन देखील शिल्लक आहेत. आतापर्यंत 107,21,00,000 रुपयांची कर्जमाफी झाली. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. कमी पावसाने तुरीला तेजी. भाव 9,000 रुपयांच्या दिशेने. ॲग्रिस्टेक अभावी शेतकरी लाभांपासून राहणार आता वंचित. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या याद्या जाहीर करण्यात आल्या. यंदा देखील POPच्या गणेश मूर्ती रोखणे अशक्य, कारण की आदेशातच अनेक पळवाटामुळे अंमलबजावणी अशक्य. फार्मर ID अभावी केळीवेळीतील 325 शेतकरी पीक विम्यांपासून वंचित राहणार. अकोट तालुका अकोला जिल्ह्यातील अपडेट.
गॅस सिलेंडर मिळवण्याच्या रांगा संपल्या आहेत, मात्र अजून देखील अटी कायम आहेत. OTP बुकिंग निर्बंध आणि नवीन कनेक्शन बंद. गडचिरोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी दृश्य, पाऊस, 25 मार्ग आता बंद करण्यात आले. सोन्याच्या दरामध्ये 177 रुपयांची वाढ झाली. आजचे दर 1,42,000 रुपयांवर पोहोचले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, आज ऑरेंज अलर्ट. गिरणा धरण 100%कडे.